तुम्हाला ही प्राचीन आणि रहस्यमय शिव मंदिर पाहायचा असेल तो हा वीडियो पूर्ण पहा। शिव मंदिर के दर्शन करने के लिए वीडियो को अंत तक देखिए। जल्दी जल्दी महादेव आगे तक पहुंचा दे। भोले बाबा गुरु महाराज दया करे आपके ऊपर। धन्यवाद सर। धन्यवाद। हर हर महादेव। नमो पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, हा जो भिवंडी हायवे आहे इथून हा लेफ्ट साइडला जो डोंगर दिसतोय या डोंगरावरच आपल्याला जायचं आहे, जे मंदिर आहे भिवंडी हायवे वहाँ पे जो रोड आहे। आपण महादेव मंदिराकडे आलो होतो आणि महादेव मंदिराकडे जाताना प्रचंड असा एक रस्ता आहे बघा। तुम्ही पाहता रस्ता हा खूप रस्ता हॉरेबल आहे। हॉरेबल बोलण्यापेक्षा काही जे मंदिराकडे जाणाऱ्या वाटा आहेत, म्हणजे तुम्ही पाहतच असाल हे एक प्रकारे हा रोड आहे जो मंदिराकडे जातो। आणि इथे एक अशी गोष्ट चांगली आहे ना की इथे तुम्हाला तुमच्या श्वासांचा आवाज ऐकायला आहे। सो नमस्कार मित्रांनो, सँडी एक फिरणारा तारा यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आम्ही निघालेलो आहे रहस्यमय प्राचीन मंदिर आहे शिव मंदिर, जे स्थित आहे भिवंडीमध्ये सोनाले गावात। हे सोनाले गावातलं जे मंदिर आहे त्याचं नाव आहे दिंडीगड शिव मंदिर। जे दिंडीगड असा हा गड, त्या गडाच्या नावाने दिंडीगड म्हणून ओळखला जातो। हे मंदिर सुमारे 8व्या शतकातील असे सांगितलं जातात। या मंदिरात अनेक खंडित मूर्त्या देखील आढळतात, ज्यात नक्षीकाम केलेली एक मूर्ती आणि गजासुराची एक खंडित मूर्ती यांचा समावेश या मंदिरामध्ये आहे। मंदिराचा गाभारा अजूनही अस्तित्वात आहे, ज्यात महादेवांची मूर्ती आहे, स्थापना आहे। हे मंदिर सुमारे 8व्या शतकातली बांधले गेलेले असावे। अतिरिक्त माहिती अशी असल्यामुळे या मंदिराच्या परिसरात अनेक खंडित मूर्त्या पाहता येतात। मंदिराचा गाभारा अजूनही चांगल्या स्थितीत आहे आणि त्यात महादेवांची मूर्ती विराजमान आहे। आता तुम्ही पाहिलं की आपण ठाण्याचा मेन ब्रिज खाली उतरून भिवंडीच्या दिशेने जात आहोत। भिवंडीच्या दिशेने जाताना लेफ्ट साईडला जे तुम्हाला बाहुले वगैरे दिसले ते खूप सुंदर आहेत, ते खूप स्वस्तातही मिळतात, तुम्ही तिथून परचेस करू शकता। आपण आता सध्या या भिवंडीच्या ब्रिजवर आहे, जिथून हा तुम्हाला डोंगर दिसत आहे ना, या डोंगरावरच मंदिर आहे। तुम्हाला नाही दिसणार कारण ते खूप दूरवर आहे। सो आपण त्या मंदिराच्या दिशेकडे जातानाच आपल्याला ते दिसेल। भिवंडीची ट्रॅफिक कशी आम्ही थोडी क्रॉस केली होती। तुम्हाला जर निघायचं असेल तर तुम्ही सकाळी 8 ते 9च्या सुमारास सकाळी निघू शकता, की जेणेकरून तिथे ट्रॅफिक हा कमी प्रकार पडेल तुम्हाला आणि तुम्हाला जाण्यासही सोयीस्कर पडेल। कारण आता भिवंडीची ट्रॅफिक तुम्ही पुढील प्रमाणे पाहतात ती खूप गजबजलेली होती। हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर अखंड असलेला रोड जो लागला त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक ती पुढे मिळाली नाही। या रोडवरनं आम्ही फटाफट जाण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपण मंदिराकडे लवकरात लवकर पोहोचू आणि मग तिकडे सनलाईट होण्याच्या अगोदर, म्हणजे आम्ही 2 ते 4 वाजता निघालो होतो आणि आम्हाला 5-6 वाजेपर्यंत तो डोंगर खाली उतरायचा होता। कारण जसं अंधार पडेल तसं मग व्हिडिओज किंवा फोटोज छान आले नसते। या ब्रिजवर पोहोचल्यानंतर तुम्ही जे लेफ्ट साईडला पाहाल ना, हा डोंगर आहे आणि ह्याच डोंगरावर आपल्याला जायचं आहे। या डोंगरावर तुम्हाला मंदिर क्लिअरली दिसणार नाही, पण आपण थोडं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते मंदिर दिसेल। हा पोळगाव आहे, हा पोळगावातला रस्ता आहे। या रस्त्याच्या आतमधून आपल्याला जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर सोनाले गाव म्हणून विचारायचं आहे। सोनाले गाव म्हणून खूप प्रसिद्ध आहे। तर पोळगावच्या आतमध्ये हा पोळगावचा साईन बोर्ड आहे, इथून सोनाले गाव आहे। या सोनाले गावाच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे। आतमध्ये गेल्यानंतर एक राईट हँड साईडला बँकचं ATM लागतं। हिताची म्हणून ATM आहे, ते हिताची कंपनीचं ATM आहे। त्या ATMच्या इथून तो राईट घ्यायचा आपल्याला। म्हणजे आता बघा जवळपास ते ATM आलेलं आहे, हे बघा दिसतंय तुम्हाला राईट साईडला ATM आहे, हिताचीचं ATM। इथून राईट घ्यायचं आहे। इथून आत गेलात ना तर इंडस्ट्रियल एरिया लागतो, हा पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे, ठीक आहे। त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये थोडंसं आपल्याला एक 200-300 मीटर भर आत गेल्यानंतर हा समोर डोंगर दिसतोय ना, त्याच डोंगरावर चढायचं आहे। सो इथून आतमध्ये जात असताना तुम्ही पाहतात की इथे पूर्ण इंडस्ट्रीज एरिया आहे, आजूबाजूला पण ते वर्कर वगैरे आहेत आणि बरीचशी चांगली ग्रीनरी आहे। आणि इथून मागे आलो मी कारण हे तुम्हाला दाखवायचं होतं मला, तो सीन डोंगरावरचा। हा तुम्ही पाहू शकता, इथून डोंगर खूप दूर आहे अजूनही, पण इथून तुम्हाला मंदिर छानपैकी दिसतंय। जे बघा या डोंगराच्या पायथ्यावर कुशीत वसलेले एक मंदिर आहे, ते आपल्याला आता या डोंगराच्या इथून खालून दिसतंय। स्वाबिंदास खंडू मंडवी स्मृती जय श्री आश्रम, हे आश्रम आहे। दिंडेश्वर मंदिराकडे जाण्याचा हा पायथ्याशी जाण्याचा हा मार्ग आहे। हे असलेलं रस्त्याच्या अलीकडे गावदेवीचे मंदिर आहे छोटेसे, आणि इथून हा सरळ रस्ता गेलेला आहे तुम्ही पाहतात। इथून पुढे जो निसर्ग देखावा आहे
जणू तुम्हाला असं वाटेल झाडच तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. इतकी सुंदरता आणि इतकी शांतता असलेले एकमेव ठिकाण हे डोंगर आहे. इथून तुम्हाला दिसतो आतमध्ये जाण्याचा जो पायी मार्ग आहे तो होता. इथून आपण गाडी घेऊन वर चाललेलो आहोत. गाडी घेऊन जात असताना आपल्याला एक या ठिकाणी अंगणवाडी दिसते. ही अंगणवाडी आहे जी लहान पोरांना शिकवतात वगैरे. ही अशी एक अंगणवाडी आणि हा मेन मंदिराचा गेट आहे. मंदिराच्या गेटमधनं आतमध्ये जात असताना लेफ्ट साईडला जे दिसलं सुंदर ते आश्रम श्रीराम आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. खूप छान आश्रम आहे ते. आणि राईट साईडला जे तुम्हाला दिसत आहे हा निसर्गरम्य देखावा आहे आणि हा खूप सुंदर आहे झाडांच्या हातातून. आणि आता आपण एक स्पेसिफिक लेवलच्या उंचावर चाललेलो आहोत आणि जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक उंचावर जाता तो अनुभव तुम्हाला खूप काही सांगून जातो. आणि ही दोन्ही साईडला रस्त्याच्या झाडी पसरलेली आहे. ह्या ठिकाणचा सुंदर निसर्ग आहे ना खूप अविस्मरणीय आहे. म्हणजे तुम्ही कधी विसरूच शकत नाही. इतका सुंदर इकडे अनुभव देऊन जातो. रस्ता थोडा खराब होता परंतु गाडी हळुवारपणे चालवत आम्ही पुढे सरकत होतो. आजूबाजूला असलेली ग्रीनरी खूप काही चांगली दाखवून देत होती आणि व्हिडिओमध्ये येणारा प्रत्येक हा फोटो आणि व्हिडिओ हा खूप सुंदर येत होता. सूर्यदेवही प्रसन्न होऊन त्यांची प्रसन्नता आम्हाला मिळत होती. सूर्यदेवी खूप प्रसन्न होते आणि आम्हीही खूप प्रसन्न झालो. आता वाजले होते दुपारचे 4 कारण 4:30 ते 5च्या सुमारास आम्हाला मंदिर गाठायचे होते आणि मंदिर गाठूनच पुन्हा तिकडेचे फोटोज आणि व्हिडिओज काढून पुन्हा 5:30च्या अगोदर आम्हाला खाली उतरायचे होते. कारण तुम्ही ज्या प्रकारची झाडी आणि जंगल पाहत आहात जेणेकरून रस्ता खराब असल्यामुळे आम्ही लवकरात लवकर अंधार पडायच्या आत पुन्हा परतीसाठी निघण्यासाठी रेडी होत होतो. इथे दिसणारा रस्त्यामध्ये प्रत्येक 4 आणि 5 मुलांचा समूह हे दर्शवत होता की मंदिर खूप उंचावर आहे. कारण जो तो माणूस चालता थोडा वेळ बसत होता जणू काय त्याचे पाय दुखत आहेत, त्याला खूप त्रास होतो आहे, त्याला खूप दम लागतो आहे. अशा रीतीने हा डोंगर खूप उंचावर आहे. इथून पुन्हा पुढे जात असताना आम्ही पाहतो की पुन्हा अजून एक दुसरा ग्रुप इथे मिळतो आणि तोही तेच चालत आहे. आम्ही त्यांना विचारले होते की मंदिर इथून किती लांब आहे. तर ते बोलले होते थोडाच अंतरावर ते मंदिर आहे, तुम्ही जाऊ शकता. त्या समूहाला विचारून या खड्ड्यांमधून आमची गाडी आम्ही सावकाशपणे पुढे सरकवली. गाडी पुढे सरकवत असताना जणू इतके खड्डे असल्याने सावकाश चालवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत होतो. मध्ये असलेला देखावा तुम्ही पाहून तुम्हाला पण खूप सुंदर देखावा असे वाटेल. कारण ह्या देखाव्यामध्ये दिसत असणारे भिवंडी शहर आहे, त्यातील अनेक छोटी मोठी अशी गावे देखील इथे आहे. तुम्हाला दिसत असलेले प्रचंड मोठे डोंगरही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात इथे बरेचसे बाकी इतरही समूह आलेले आहेत. त्याच देखाव्यामध्ये हे हिरवेगार वातावरण तुमच्या मनाला खूप लाभदायी ठरवेल. म्हणून मीही थोडे 1-2 छायाचित्रे म्हणजेच फोटोज क्लिअर कॅप्चर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी खूप चांगला केला. मलाही फोटोज खूप सुंदर वाटले. त्याचप्रकारे थोडेसे गाडीवर चालून पाय दुखले असता थोडे तिथून पुढे हळूहळू चालायचा प्रयत्न मी करत होतो. पुढे चालत असताना असे वाटत होते की इथील पुढचा प्रवास गाडीने केला तरच बरं पडेल. कारण वाटेत एखाद दुसरा व्यक्ती दिसला तर बाकी पूर्ण रस्ता हा भीतीदायकच होता. कारण त्या रस्त्यामध्ये आजूबाजूला असलेली फक्त वनस्पतीच आहे. आजूबाजूला असलेले कुठल्याच प्रकारे जास्तीत जास्त गर्दी इथे तुम्हाला आढळणार नाही. कारण हे रानातलं आणि जंगलातलं एक स्थान आहे. त्यामुळे इथे शांतताही मिळणारच. एखादा ग्रुप किंवा एखादा समूह जरी मिळाला तरी तो समूहानेच इथे वावर करतो. कारण इथे असलेले भन्नाट अशी असलेली शांतता ही एखाद्या कुठल्याही शूर माणसालाही घाबरून सोडेल. इतकी भन्नाट शांतता इथे प्रत्येक रस्त्यावर पसरलेली आहे. तुम्ही पाहत आहात इथून पुढे आता आपली गाडी जाणार नाही आहे. कारण इथून पुढे बाईकला जायला परवानगी नाही. लेफ्ट साईडला दिलेल्या पार्किंगमध्ये आपण आपली गाडी लावणार आहोत आणि पुढचा प्रवास आपण पायी करणार आहोत. पुढीलप्रमाणे जे तुम्ही बोर्ड बघताय हे मंदिराचं नाव आहे. हे जे आहे हे ग्रामपंचायतचं जुनं मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. या व्हिडिओमध्ये हे कवर करता आले नाही परंतु तेथील रस्ता मी चांगल्यापणे कवर करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्या रस्त्यावर मी एक छोटासा वॉकिंग व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पुढीलप्रमाणे पाहू शकता.
हो मित्रांनो, तो व्हिडिओज नव्हे तर तो माझा एक अनुभवही होता. कारण त्या प्रचंड असलेल्या एकट्या जंगलामध्ये मी एकटाच होतो आणि आजूबाजूला असलेली शांतता मला खूप भय वाटणारी होती. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहू शकता वरीलप्रमाणे शांतता आणि पसरलेलं दूरवर जंगल. आणि याच्या पुढे तुम्ही माझा आवाज ऐकणार नाही, असलेल्या शांततेचा आवाज ऐका. आपण महादेव मंदिराकडे आलो होतो आणि महादेव मंदिराकडे आता प्रचंड असा एक रस्ता आहे बघा. तुम्ही पाहता हा रस्ता, हा खूप रस्ता हॉरेबल आहे. हॉरेबल बोलण्यापेक्षा हा रस्ता एवढा शांत आणि सुंदर आहे बघा निसर्गाचा. मी काहीच नाही बोललो, तुम्ही इकडचा आवाज ऐका. घनदाट जंगल आहे आणि मधून ही अशी वाट आहे जी दिसते माझ्या मागे राईट. आपली गाडी तिकडे समोर उभी आहे. हे बघा जंगल. आणि इथं आता असं आपल्याला वर जायचं. इथून इथे महादेवांचं मंदिर आहे आणि गाडी आपल्याला इथेच लावायची. गाडी इथून वर जाणार नाही. सो भेटूया गाईस पुढे मंदिराजवळ. बाय बाय. पुढे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. याच्या पुढे गाडीला अलाउड नाही, त्यामुळे पुढे होणारा प्रवास हा पायीच असणार आहे. त्यामुळे जवळ असलेली सेल्फी स्टिकचा पुरेपूर वापर करून मी त्या सेल्फी स्टिकला माझा मोबाईल ॲड करून पुढील जे व्हिडिओ तुम्ही पाहताय ते मी माझ्या सेल्फी स्टिकनेच कव्हर करण्याचा प्रयत्न केला. कारण जवळ असलेली सेल्फी स्टिकने लांब आणि दूरवर आणि जवळील असे सगळेही जे रेकॉर्ड तुमचे जे सीन्स आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या तऱ्हेने कॅप्चर करण्यात चांगल्या प्रकारे मदत होते. असेच वेगवेगळ्या अँगलने काढलेले व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थितरित्या जोडू शकता. काही जे मंदिराकडे जाणाऱ्या वाटा आहेत, म्हणजे तुम्ही पाहतच असाल, हे एक प्रकारे हा रोड आहे जो मंदिराकडे जातो. आणि इथे एक अशी गोष्ट चांगली आहे ना की इथे तुम्हाला तुमच्या श्वासांचा आवाज ऐकायला आहे. तो एवढी शांतता आहे की जे आपण स्वतः इनहेल आउटहेल करतोय ना, श्वास घेतो सोडतो, हे तुम्हाला क्लिअरली ऐकायला आहे. तुम्ही पाहत आहात प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मध्ये मध्ये आवाज टाकायची गरज पडली नाही, कारण इथे असलेल्या शांततेमुळे मी बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ ऑन द स्पॉट त्याच व्हॉइसने रेकॉर्ड केलेले आहेत. ज्या ठिकाणी शांतता नव्हती अशा ठिकाणचा आवाज मी नंतरून मागून व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. पुढे एका कोपऱ्यात मी फोन ठेवून थोडा फिल्ममॅटिक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि तो माझा यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडला. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर हातामध्येच साईडला ठेवलेला फोनने साईडून सिनेमॅटिक ग्राफिक एक व्ह्यू अजून एक तयार करण्यात आला. तोही सुंदर होता. असंच हळूहळू जंगलात
गेल्यानंतर पुढे हातात ट्रायपॉड घेतलेली आणि थोडं पुढं दूरवर गेल्यानंतर तुम्ही पुढे पाहिलेलं दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता. किती वरपर्यंत आपण पोचलेलो आहे आणि आजूबाजूला असलेली शांतता ही अजूनही तेवढीच आहे. मला बऱ्याच प्रकारे दम लागत आहे, तरी पण मी त्या नेचरमध्ये खूप वरपर्यंत चालत गेलेलो आहे. माझ्या डोक्यावर तुम्ही पाहू शकता सूर्यदेवी तुम्हाला दिसत आहे. तीच सूर्याची किरणं इतकी कोमळ होती की जी गरमी आम्हाला खाली लागत होती ती गरमी आता वर लागायची बंद झालेली आहे. त्यामुळे गरम होत आहे कारण तुम्ही कंटिन्युअसली जे चालत असताना त्या चालण्यामुळे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर हाय होतं आणि त्या बॉडीच्या टेम्परेचरच्या हायमुळे तुम्हाला गरम हे होणारच. सो चालत पुढे प्रवासात असे एक 2-3 गोष्टी आम्हाला कळल्या होत्या की इकडील जे रहिवासी आहेत आणि जे कोणी भक्त इथे येतात त्यांची अशी मान्यता आहे की इथे कुठल्याही प्रकारची इच्छा तुम्ही मागता महादेवाकडे, ती इच्छा 100% तुमची महादेव पूर्ण करतात. इकडे राहणारे किंवा इकडचे वास्तविक लोक आहेत किंवा इकडे येणारे जे कोणी भक्त आहेत ते लोक पण तेच सांगत होते की इथे मागितलेली इच्छा ही पूर्णपणे 100% पूर्ण होते. सो तुम्हीही कधी जेव्हा ह्या मंदिराकडे याल तो तेव्हाही तुम्ही कुठली इच्छा मागायची आहे ते आत्ता डिसाईड करून ठेवा आणि जेव्हा इथे याल तेव्हा नक्कीच महादेवांकडे ती तुमची इच्छा मागा आणि महादेव नक्कीच ती तुमच्या इच्छा पूर्ण करतील. आणि इथून आता मी ज्यावर टेकडीवर आलो आहे त्या टेकडीवरनं खूप खालवर पूर्ण भिवंडी हा एरिया पूर्णपणे दिसतो आहे. आणि हे मंदिर आहे गाईस. मंदिरावर फडकणारा झेंडा तुम्ही पाहतात की तिकडे हवा भरपूर जोरात आहे. इथपर्यंत हवा नव्हती, पण जेव्हा तुम्ही मंदिराकडे वर जाल ना आणि मंदिराच्या परिसरात तुम्ही फिराल ना तिथे खूप चांगली हवा आहे. म्हणजे तुम्हाला असा अनुभव होणार नाही की गरम वगैरे होतं आहे किंवा फॅन नाही आहे किंवा काय नाही, अजिबात नाही. तिथे फॅनसुद्धा नाही आहे, पण खरंच मंदिरात कुठल्याच प्रकारचं गरम होत नाही कारण हवा जी आहे ना ती हवेचा वेग खूप चांगला आहे तिकडे वर. आणि तुम्ही पाहता आता आपण वर चाललो आहोत आणि वरून जसं आपण सह्याद्रीचे कोपरे बघतो, सह्याद्रीचे डोंगर बघतो, तसा एक छोटासा डोंगर आहे जो या मंदिराच्या डोंगराच्या समोर आहे. तो एक्झॅक्टली प्रमाणे असा दिसतोय. आणि इथून जी झाडी आहे ती दरीच आहे एक प्रमाणे, त्या दरी टाईपमध्ये असं सगळं आहे तुम्ही पाहू शकता. संध्याकाळची वेळ आहे आणि आता 1-1.5 तासामध्ये सायंकाळ होणार आहे आणि सूर्य मावळणार आहे. मेरे मंदिर पीछे है, जो पीछे आपको दिख रहा है मेरे मंदिर है वहाँ पे. यार सीन दिखा वो जो गाइस दिख रहा है वो भिवंडी हाईवे. वहाँ पे जो रोड है भिवंडी हाईवे, यहाँ पे जो दिख रहा है आपको वो ठाणा वाला रोड है. अभी मैं आपको पीछे का शॉट से इकडची शांतता आहे का गाईस, जणू डोंगराच्या कुशीतून वाहणारा वारा एक प्रकारे वेगळीच अनुभूती देऊन जातो आहे. खूप शांतता होती आणि फाइनल स्टेप्स गाइस, इसके बाद हमारा मंदिर आ जाएगा. शेवटच्या 10 पायऱ्या उरल्या असतील आणि मला जो दम लागत होता ना गाइस, तुम्ही ऐकू शकता व्हिडिओमध्ये, खूप दम लागत होता. सो फायनली आपण या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. हर हर महादेव मित्रांनो. ओम नमो पार्वते पते हर 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 महादेव. जसं आपण मंदिराजवळ पोचलो, गाभाऱ्याजवळ आपण एक फोटो घेतला होता. एक थोडा वेगळा लुक आणि वेगळे लुक घ्यायला आपल्याला आवडतातच, त्यामुळे हा एक लुक पहा गाईस. नंदीच्या मागून कॅमेरा घेतला होता थेट महादेवांकडे. गाईस हीच पिंड आहे, शिवलिंग आहे जे मंदिरात स्थापित केलेलं आहे. शिवलिंग आणि त्याची पूर्ण मंदिरातली आतली व्हिडिओ आहे ही तुम्ही पाहू शकता. बाजूला यांनी दानपेटी ठेवलेली आहे आणि ज्या मंदिराचं नाव आहे, जी संस्था याला चालवते, चॅरिटेबल ट्रस्ट. थोडा वेळ मी तिथे बसून थोडं ध्यानी केलं होतं, खूप बरं वाटलं, मला रिलॅक्स वाटलं.
आणि त्या ध्यानानंतर मग मी थोडा मंदिराच्या मागचा भाग कव्हर करायसाठी गेलो. पाठचा व्ह्यू आहे गाईज. इथे तुम्हाला हवेचा आवाज येतोय, जो मी ज्या पद्धतीमध्ये सांगितलं होतं की जेव्हा आपण वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ किंवा मंदिराच्या कुठल्याही परिसरात उभे राहू, तेव्हा तुम्हाला हवेचा किती हवा आहे आणि त्याचा किती वारा येतो हे तुम्हाला व्हिडिओच्या आवाजावरून खाली येत होतो. खालच्या दिशेला आता हे इथून वर जायचा रस्ता आहे आतमध्ये, आणि इथून असा हा रस्ता, इथून आपण येतो आणि इथून एक पुरातन मंदिर आहे देवीचं, जे आपल्याला नंतर बघायचं आहे. पण तर जाता आता इथे आपण येणार आहोत जे बाबा आहेत, नवनाथांचे आहेत ना? नाही, डिमणेश्वर महादेव मंदिर. अच्छा, बाबा महादेवाचे भक्त, आपले महादेवाचे भक्त आहेत श्री मोनी महाराज. त्यांना शिव होती मोनी महाराज. मंदिर बांधले, खालचा वरचा रोड सगळं बाबांनाच केलं. खालचा वरचा रोडचं काम बाबांनी केलं. ह्या बाबांनी केलेलं? हा, या बाबांनी केलं. ओके. किती वर्ष होते इथे? बाबाने 40 वर्ष सेवा केली जीवनामध्ये. बापरे, 40 वर्ष. आणि तेव्हा 40 वर्ष प्राचीन तो पहिलं मंदिर ते त्या साईडला दिसतंय ते? नाही का? हो 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 हो. त्याच्यानंतर एवढं भव्य बांधकाम केलं आपल्या बाबांनी. ओके. आणि इथे हे 40 जे त्यांनी कोणाशी काहीच बोलले नाही? नाही, मौन धारण म्हणून त्यांचं मौनी बाबा करून. गावातले रामदास पाटील, ओके, ही अनंता मडवी, हा, आणि आपला रामदास आपलं तो ज्ञानेश्वर. आणि तुम्ही इकडे केअरटेकर आहात, म्हणजे तुम्ही इकडे सगळं सांभाळ वगैरे करता? व्हेरी गुड. गोमाताची सेवा, गुरु महाराजांची, जगत भगतांची सेवा, ही सेवा झाला. ओके. 108 विष्णू भगवानचे 2दा कार्यक्रम पूर्ण झाले आपल्या डोंगरावर. ओके. विष्णू भगवानची विष्णू भगवानची कथा, हा, होन भंडारा, आरती, पूजा हर सोमवारी होती. ओके. इथे काय असं प्राण्या बिण्याची भीती वगैरे वाटत? काय नाही, फक्त सायळ, साप, मोर, ससा हेच आहेत आपल्याकडे. गाई आहेत. ओके, धन्यवाद साहेब. जल्दी महादेव आगे तक पहुंचा दे, भोले बाबा गुरु महाराज दया करे आपके ऊपर. धन्यवाद साहेब. धन्यवाद. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. इथून खाली जात असताना एक चिमुकली आम्हाला रस्त्यात वाटेमध्ये दिसली होती आणि तिचे बाबा तिला घेऊन खाली चालले होते. सो थोड्या वेळासाठी तिला मी बाईकवर बसून थोडं खाली उतरवलं होतं आणि त्यानंतर ती आम्हाला बाय बाय करत होती आणि खूप छान हसत होती. बरं वाटलं खूप तिलाही भेटून, आणि तिचाही थोडा तिच्या वडिलांसोबत व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्ही थोडे पुढे निघालो. पण काही जिकडचा असलेला रोड जो आहे ना, तो खूप म्हणजे खूप खड्डेवाला रोड आहे. सो तुमची वाहनं वगैरे किंवा तुमची गाडी वगैरे चालवाल तर थोडी जपून चालवा आणि थोडी काळजी घेऊन चालवा, कारण इथे असलेले खड्डे खूप आहेत. अच्छा, हो गया ऊपर का दर्शन डेली का होता है. जय श्री महाकाल दोस्तों. जय श्री महाकाल दोस्तों. मस्ती वाली बस्ती चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए. जय श्री महाकाल टूर्स जो है भिवंडी में, उसको भी सब्सक्राइब करने ना भूलिए. पक्का भाई, पक्का. जय श्री महाकाल टूर्स अपना टूर्स है. टूर्स के लिए वीडियो आपला सँडी एक फिरणारा तारा आहे. सँडी एक फिरणारा तारा. सँडी एक फिरणारा तारा. हो, मराठी चॅनल बघा, नक्की आवडेल. इथे असणारे काही युट्यूबर्स पण आम्हाला रस्त्यात मिळाले. खूप बरं वाटलं त्यांना भेटून. हा इकडचा गोठा आहे गाईस. जेव्हा तुम्ही रस्त्यावर वर चढत असताना तेव्हा आम्हाला दिसला होता, परंतु आम्हाला तो रेकॉर्ड करता आला नाही. आणि जेव्हा मी यांच्याकडे टर्न केला ना मोबाईल, एकत्र सगळ्यांची डोकी अशी वळाली गायींची. सो छान गोठा ठेवला यांनी. संगोपन पण चांगलं करतात गायींचं जे. आणि इथे आश्रम आहे, तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं ना, राईट हँड साईडला जे आश्रम आहे ते आश्रम. इथे पण गाईच ठेवल्यात त्यांनी. आणि आश्रम खूप छान आहे इकडचं, जे तुम्हाला खाली मी पुढील प्रमाणे दाखवतो. हे आश्रम आहे. सो गाईस, हा व्हिडिओ होता पूर्ण. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती, इथे दिलेलं मंदिर आणि ही समजवलेली प्लेस तुम्हाला कशी वाटली. सो रस्त्यात खाली उतरत असताना हे शनिदेवाचं मंदिर देखील दिसलं आहे. हा रोड छान आहे, पण असाच रोड वरपर्यंत झाला ना तर बाकी भक्त वगैरे यायला इथे त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. जी कुठली ट्रस्ट आहे ना, त्यांना मी रिक्वेस्ट करेन की इकडचं वरच्या रोडचं काम पण लवकरात लवकर करावे, आणि बाकी भक्तांना इथे यायला काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाही. सो गाईज, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक कमेंट्स करून कळवा. आणि धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. थँक्यू सो मच.